प्रार्थना करू. हे सर्वसमर्थ थोर आणि पवित्र 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 न्यायाधीश परमेश्वरा, तू अल्फा आहेस, तू ओमेगा आहेस, तू प्रारंभ आणि शेवट आहेस. जो होता, जो आहे, जो येणार, त्या सर्वसमर्थ प्रभू येशू ख्रिस्ताला, तो तारणाऱ्या देवाला सर्वदा गौरव असतो. हे देवबाप्पा, तुझ्या वचनाची भाकर बोलत असताना प्रभू तू आम्हाला राहा. तुझा गौरव देवबाप्पा तू आम्हाद्वारे करून घे, आणि काही चुकल्यास देवबाप्पा तू आम्हाला क्षमा कर. तुझं वचन तू आम्हाला समजावून सांग. तुझ्या वचनाद्वारे देवबाप्पा तू आमच्याशी बोल. आमचा धन्य करणारा प्रभू श्री ख्रिस्त याच्याद्वारे मागतो मी बाप्पा, आमेन. आज आपण लुक शुभवर्तमान याचा 3रा अध्याय आणि 21 आणि 22 ही वचनं वाचलेली आहे. त्यामध्ये असं म्हटलेलं आहे की सर्व लोकांनी बाप्तिस्मा घेतला व येशूही बाप्तिस्मा घेऊन प्रार्थना करत असता असे झाले की आकाश उघडले गेले. पवित्र आत्मा देहरूपाने कबुतराप्रमाणे त्याच्यावर उतरला आणि आकाशातून अशी वाणी झाली की तू माझा प्रिय पुत्र आहेस, तुझ्याविषयी मी संतुष्ट आहे. देवाची स्तुती असो. तर प्रभू येशू ख्रिस्ताने बाप्तिस्मा घेतला आणि असं लिहिले की प्रार्थना करत असता. येशू ख्रिस्त सुद्धा बाप्तिस्मा घेतो आणि बाप्तिस्मा घेतल्यानंतर प्रार्थना करतो आणि मग आकाश उघडलं जात आहे आणि पवित्र आत्मा त्याच्यावर उतरतो आणि आकाशातून वाणी होते की तू माझा प्रियपुत्र आहेस, तुझ्याविषयी मी संतुष्ट आहे. कितीतरी गोष्टी या 2च वचनामधून आपल्याला शिकण्यासारख्या आहेत. येशू ख्रिस्त जर बाप्तिस्मा घेऊन प्रार्थना करतो तर आपलं पण जीवन हे प्रार्थनामय असलं पाहिजे. आणि असं म्हटले की प्रार्थना करत असता असे झाले की, म्हणजे जर आपलं जीवन प्रार्थनामय असेल तर पवित्र आत्मा उतरतो. प्रेम करावं. आणि जेव्हा पवित्र आत्मा उतरतो तेव्हा आपण कोण होतो? तू माझा प्रिय पुत्र आहे. आपण कोण होतो? देवाचे पुत्र होतो. आणि म्हणून पाण्याचा बाप्तिस्मा घेतल्यानंतर आपलं जीवन हे प्रार्थनामय जीवन असलं पाहिजे. आणि जेव्हा आपलं जीवन प्रार्थनेत 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 आपण घालवतो तेव्हा पवित्र आत्म्याचा अभिषेक आपल्यावर होतो. आणि जेव्हा पवित्र आत्म्याचा अभिषेक आपल्यावर होतो तेव्हा आपण देवाची मुलं, देवाचे लेकरं असे आपण होतो. देवाची स्तुती असो. आपण एक वचन वाचूया. प्रेषितांची कृत्ये 1 अध्याय 8 वचन. प्रेषितांची कृत्ये 1 अध्याय 8 वचन. परंतु पवित्र आत्मा तुम्हावर येईल, तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल आणि यरूशलेम, सर्व यहुदिया, शोम्रोना व पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्षी व्हाल. पवित्र आत्मा जेव्हा येईल तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल आणि तुम्ही पृथ्वीच्या शेवटापर्यंत माझी साक्षी व्हाल. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताची साक्ष द्यायला आपण घाबरत नाही आणि घाबरणार नाही. येशू ख्रिस्ताची साक्ष, तो जिवंत देव आहे. जिथे आपल्याला संधी मिळेल तिथे आपण सांगणार, हो माझा प्रभू येशू जिवंत देव आहे आणि तोच एक तारणारा आहे. त्याच्याच पवित्र शुद्ध रक्तामध्ये पापांची क्षमा आहे. आकाशाखाली आणि पृथ्वीवर येशू ख्रिस्ताशिवाय अन्य कुठलेही नाव देण्यात आलेलं नाही तारणासाठी, मनुष्याच्या तारणासाठी. आणि त्याने ते सिद्ध करून दाखवलेलं आहे की तो म्हणत होता की तो देवाचा पुत्र आहे आणि म्हणून लोकांनी त्याला धरलं, वधस्तंभावर मारलं. परंतु तो म्हणला मी 3ऱ्या दिवशी पुन्हा उठेल. आणि तो 3ऱ्या दिवशी पुन्हा उठला आणि ज्यांनी मारलं त्यांना पण दिसला, सर्वांना दिसला. आणि तो दर्शन देत फिरला आणि मग स्वर्गामध्ये गेला. आणि तो म्हणतो की मी पुन्हा येणार आहे. जो त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होणार नाही, तर त्याला काय मिळेल? सार्वकालिक जीवन मिळेल. हे त्याचं वचन आहे. त्याचं वचन आहे. योहान 14:6. प्रभू येशूने म्हटले, मार्ग, सत्य व जीवन मीच आहे. माझ्याद्वारे आल्यातून कोणी स्वर्गात पित्याकडे जात नाही. आणि म्हणून स्वर्गात जाण्याचा एकमेव मार्ग म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त आहे. हे याची साक्ष आपण द्यायला घाबरत नाही, लाजत नाही. पवित्र आत्मा आपल्यावर उतरला. आता याच प्रेषितांच्या कृत्येमध्ये आपण पाहूया 1 अध्याय 3-4 ही 2 वचनं वाचूया. मरण सोसल्यानंतरही त्यांना पुष्कळ प्रमाणाने आपण जिवंत आहोत हे दाखवले. 40 दिवस पर्यंत तो त्यांना दर्शन देत असे व देवाच्या राज्याच्या गोष्टी सांगत
हां, किती दिवसपर्यंत? 40 दिवसपर्यंत. म्हणजे येशू ख्रिस्त मेला, उठला आणि तो 40 दिवसपर्यंत काय करत होता? त्यांना दर्शन देत होता, त्यांना भेटत होता, त्यांच्याशी बोलत होता, त्यांना अजून काही गोष्टी स्वर्गीय राज्याच्या सांगत होता. येशू ख्रिस्त किती दिवस? 40 दिवस. हा पुढे वाचा. तो मध्ये एकत्र जमले असताना त्याने त्यांना आज्ञा केली हम्म. की यरूशलेम सोडून जाऊ नका. हां. तर पित्याने देऊ केलेल्या या देणगीविषयी तुम्ही माझ्याकडून ऐकले आहे तिची वाट पहा. हां, यरूशलेम सोडून जाऊ नका. पिता एक तुम्हाला देणगी देणार आहे, त्याची वाट पहा. म्हणजे पवित्र आत्म्याची देणगी तुम्हाला मिळणार आहे, त्याची वाट पहा. यरूशलेम सोडून जाऊ नका. देवाची स्तुती असो. किती दिवसपर्यंत? 40 दिवसपर्यंत. तो असं सांगत होता. आणि 40व्या दिवशी त्याचं काय झालं? स्वर्गारोहण झालं. बरोबर. आणि नंतर 40व्या दिवशी स्वर्गारोहण झाल्यानंतर काय झालं पाहूया आपण. प्रेषित 2:1 वाजता. नंतर पेंटेकॉस्ट म्हणजे 50वा दिवस आला तेव्हा ते सर्व एकत्र जमले असताना पेंटिकॉस्ट म्हणजे 50वा दिवस आला तेव्हा सर्व एकत्र जमले असताना अकस्मात मोठ्या वाऱ्याच्या सुसाट्यासारखा आकाशातून नाद झाला अकस्मात मोठ्या वाऱ्याच्या सुसाट्यासारखा आकाशातून नाद झाला व ज्या घरात ते बसले होते ते सर्व त्याने भरले. व ज्या घरात ते बसले होते ते सर्व त्यांनी भरले. पुढे. आणि वेगवेगळ्या होत असलेल्या अग्नीच्या जीवांसारख्या जीवा त्यांना दिसल्या. हा, अग्नीच्या जीवा त्यांना दिसल्या. प्रत्येकावर त्या एक अशा बसल्या. प्रत्येकावर त्या एक अशा बसल्या. पुढे. तेव्हा ते सर्वजण पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले. कितव्या दिवशी? 50व्या दिवशी. येशू ख्रिस्त स्वर्गारोहण कितव्या दिवशी झाला? 40व्या दिवशी. आणि त्याने काय सांगितलं होतं? यरूशलेम सोडून जाऊ नका. आणि हे शिष्य जिथं शेवटचं प्रबोधन दिलं, ती माडीवरची खोली आहे, तिथंच थांबले होते. आणि तिथं ते काय करत होते ते पण आपण पाहू. प्रेषित 1:14. प्रेषित 1:14. हे सर्वजण आणि त्यांच्याबरोबरचे कित्येक स्त्रिया, येशूची आई मरिया व त्याचे भाऊ एक चित्ताने प्रार्थना करण्यात तत्पर असायचे. येशूचे सर्व शिष्य, त्यांचे भाऊ, कित्येक स्त्रिया एक चित्ताने प्रार्थना करण्यात तत्पर असतात. देवाची स्तुती असते, नाही का? हां, आणि हे टोटल किती जण होते? 1:15 वाजता. त्या दिवसात पेत्र 1:15. प्रेषित 1:15. त्या दिवसात पेत्र बंधुवर्गामध्ये सुमारे 120 माणसांच्या जमावामध्ये उभा राहून म्हणाला. हां, एक मिनिट. किती जण होते? 120 होते. माडीवरची खोली मोठी आहे, आपल्या चर्च एवढी आहे, याच्यापेक्षा थोडी मोठी असेल. 120 जण होते. सर्व शिष्य, त्यांचे भाऊ, आणखी इतर शिष्य आणि काही स्त्री. 120 जण त्या माडीवरच्या खोलीमध्ये होते. येशू ख्रिस्ताने सांगितलं होतं यरूशलेम सोडून जाऊ नका. 40व्या दिवशी येशू ख्रिस्त स्वर्गारोहण झालं. 50व्या दिवशी पवित्र आत्मा त्यांच्यावर अग्नीच्या जीवामध्ये च्या रूपात उतरला. आणि ते सर्व प्रेषित 1:14 काय? एक जण, सर्वजण एक चित्ताने प्रार्थना करण्यात तत्पर असतात. म्हणजे हे किती दिवस होते? 10 दिवस. अगदी बरोबर उत्तर दिलं. 10 दिवस ते बाहेर गेले नाहीत, खोलीच्या बाहेर पण नाही, यरूशलेमच्या बाहेर पण नाही. आणि 10 दिवस ते सगळे एकत्र प्रार्थना करण्यात तत्पर राहिले. म्हणजे पहा, प्रार्थनामय जीवन असेल तर 50व्या दिवशी काय झालं त्याच्यावर? पवित्र आत्मा उतरला आणि मोठं सामर्थ्य प्राप्त झालं या शिष्याला. मोठं सामर्थ्य. या 12 शिष्यांनी जे काही कार्य केलेलं आहे, सगळं जगाची उलचापालट केली. अख्ख्या जगाला शुभवर्तमान पोहोचवलं. त्यावेळेला तर गाढवावरून प्रवास, छोट्या बोटीवरून प्रवास, असं असताना कित्येक मंडळं स्थापल्या. संपूर्ण जगभरात हे शिष्य पसरले आणि सर्व जगाला देवाच्या वचनाची काय केली? घोषणा केली. आणि सर्व जगाला सांगितले की येशू हाच देवाचा पुत्र आहे आणि तोच ख्रिस्त आहे, त्याच्याद्वारे काय आहे? तारण आहे. आणि आपण पाहिलं प्रेषित 1:8 की तुम्ही पृथ्वीच्या शेवटापर्यंत काय व्हाल? माझे साक्षी व्हाल. 10 दिवस प्रार्थना करण्यात ते तत्पर होते. मग त्यांच्यावर पवित्र आत्मा उतरला.
येशू ख्रिस्त बाप्तिस्मा घेऊन प्रार्थना करत असता असे झाले की आकाश उघडले. म्हणजे येशू ख्रिस्त पण प्रार्थना करत असताना त्याच्यावर पवित्र आत्म्याचा अभिषेक झाला. शिष्य पण 10 दिवस कंटिन्यू ते प्रार्थना करत होते आणि 10 दिवस त्यांना जेवण खाण्याची पण सोय होती की नाही काय माहिती, परंतु ते 10 दिवस कंटिन्यू प्रार्थना केल्यानंतर 50व्या दिवशी त्यांच्यावर काय झाला, पवित्र आत्मा उतरला. आणि हा पेत्र जो आहे तो भिणारा पेत्र आहे होता, म्हणजे भिणारा होता तो. येशू ख्रिस्ताला त्याने 3 वेळा नाकारलं, कोंबडा हरवण्यापूर्वी, आहे की नाही, 3 वेळा नाकारलं. तू त्याच्याबरोबर होताच, नाही नाही मी त्याला ओळखत. अरे याला त्याच्याबरोबर बघितलं होतं, कारण येशू ख्रिस्ताला धरलं म्हणजे त्या शिष्यांना पण धरायचं, येशू ख्रिस्ताला मारलं त्या शिष्यांना पण मारायचं, असा तेव्हा हे होतं नियम, काय तत्व. तर पेत्र स्वतःचा बचाव करण्यासाठी नाही मी त्याला ओळखत नाही, दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा शिवाय शाप देऊन म्हणाला, नाही मला माहिती कोण आहे तो, मी ओळखत नाही. आणि मग कोंबडा आणि मग पेत्राला खूप काय झालं, दुःख झालं आणि तो दुःखी नजरेने येशू ख्रिस्ताकडे पाहिला, येशू ख्रिस्ताने त्याकडे पाहिला आणि मग त्याने शिष्यांना सोडलं. तो शिष्यांबरोबर राहिला. येशू ख्रिस्ताने दर्शन दिलं तेव्हा तो शिष्यांबरोबर होता पेत्र. आणि स्वर्गारोहण झालं तेव्हा पण तो शिष्यांबरोबर होता. जैतुनाच्या पर्वतावरून स्वर्गारोहण झालेलं आहे आणि तो जैतुनाचा पर्वत जिथून स्वर्गारोहण झालं ते अजूनही आहे तो ठिकाण. आणि तिथे इब्री भाषेत त्यावेळेला लिहिलेलं काय काय पुष्कळ लिहिलेलं आहे, आपल्याला समजत नाही वाचायला येत नाही, पण स्वर्गारोहणा संदर्भात माहिती लिहिलेली आहे. ते वाचलं, त्याचा अभ्यास केला तर खूप मोठा अभ्यास होऊ शकतो. स्वर्गारोहण झालं त्या पर्वतावर, त्या ठिकाणी इब्री भाषेमध्ये तिथंच दगडांवर काय काय लिहिलेलं आहे, तेव्हाची स्तुती असते. तर प्रभू श्री ख्रिस्ताचं स्वर्गारोहण झालं त्यानंतर 10 दिवस ही प्रार्थनेमध्ये होते आणि पेत्रावर पवित्र आत्मा उतरला तेव्हा हा भिणारा पेत्र, येशू ख्रिस्ताला नाकारणारा पेत्र, तो मोठ्याने भाषण देऊ लागला की येशू ख्रिस्त ज्याला तुम्ही धरलं, ज्याला तुम्ही मारलं, तो देवाचा पुत्र आहे. तुमच्या अज्ञानामुळं तुम्ही केलं, परंतु त्याला परमेश्वराने उठवलं 3ऱ्या दिवशी मेलेल्यातून आणि तो जिवंत झाला याचे आम्ही साक्षी आहोत. म्हणजे येशू ख्रिस्ताचं नाव घ्यायला मी त्याच्याबरोबर होतो हे सांगायला घाबरणारा पेत्र आता मोठ्या जमावापुढे भाषण करतो. वाचूया आपण प्रेषित 2:22-24. अहो इस्रायल लोकांनो, या गोष्टी ऐका. नासरी येशूच्या द्वारे देवाने जी महत्कृत्ये, अद्भुते व चिन्हे तुम्हाला दाखवली, नासरी येशूच्या नावाने जी महत्कृत्ये, अद्भुते, चिन्हे तुम्हाला दाखवली, त्यावर देवाने तुम्हाकरिता पाठविलेला असा तो मनुष्य होता. त्यावर देवाने पाठवलेला, तुम्हाकरिता पाठवलेला असा तो मनुष्य होता, याची तुम्हाला माहिती आहे. याची तुम्हाला माहिती आहे. 32-33. तो 32-33. त्याच अध्याय, दुसरा अध्याय. त्या येशूच्या देवाने उठविले, त्या येशूला देवाने उठविले, याविषयी आम्ही सर्व साक्षी आहोत. याविषयी आम्ही सर्व साक्ष आहोत. बघा, साक्ष, पवित्र आत्मा तुम्हाला येईल तेव्हा तुम्ही साक्ष देणारे आहात, साक्ष दिली ते. म्हणून तो देवाच्या उजव्या हाताकडे बसलेला आहे. तो देवाच्या उजव्या हाताकडे बसलेला आहे. त्याला पवित्र आत्म्याविषयीचे वचन पित्यापासून प्राप्त झाले आहे आणि तुम्ही जे पाहता व ऐकता त्याचा त्याने वर्षाव केला आहे. तो पवित्र आत्माचा वर्षाव त्याने केलेला आहे. आता 36 ते 38 होता. म्हणून इस्रायलाच्या सर्व घराण्याने, म्हणून इस्रायलाच्या सर्व घराण्याने हे निश्चयपूर्वक समजून घ्यावे, हे निश्चयपूर्वक समजून घ्यावे, ज्या येशूला तुम्ही वधस्तंभावर ज्या येशूला तुम्ही वधस्तंभावर खेळले, त्याला देवाने प्रभू व ख्रिस्त, त्याला देवाने प्रभू व ख्रिस्त करून ठेवले आहे. देवाची स्तुती असते. हे त्यांनी सांगितलं. मग तेव्हा त्यांच्या मनाला चुटपुट लागली, अरे बापरे, ज्याला आपण मारलं, ज्याच्यामध्ये आपण सहभागी होतो, त्या कटामध्ये त्या लोकांबरोबर आपण सहभागी होतो, तो तर देवाचा पुत्र आहे. आणि मग 41 वचन, 41 तेव्हा ज्यांनी त्याच्या संदेशाचा स्वीकार केला त्यांचा बाप्तिस्मा झाला आणि त्या दिवशी त्यांच्यात सुमारे 3000 माणसांची भर. देवाची स्तुती. पहा, 3000 लोकांची एकाच भाषणामध्ये
भर पडली. म्हणजे 3000 लोकांनी त्याच्या एकाच भाषणामध्ये काय केलं, बाप्तिस्मा घेतला. देवाची स्तुती असो. म्हणजे ऐकणारे किती लोक होते नाही का, किती मोठं कार्य या 50व्या दिवशी झालेलं आहे. पवित्र आत्मा आल्यानंतर जो पेत्र भीत होता त्याच्यावर पवित्र आत्मा उतरल्यानंतर तो न भिणारा पेत्र असा झाला. आणि शेवटपर्यंत त्याने येशू ख्रिस्ताची साक्षी द्यायचं सोडलं नाही. जिथे जिथे तो जात असेल तिथे तिथे प्रभू येशू ख्रिस्त हाच देवाचा पुत्र आहे, त्याला तुम्ही मारा. आणि तो उठला, तो जिवंत झाला, आम्ही पाहिलं, त्याच्या आम्ही साक्षी आहोत याची साक्ष तो देत होता. आणि देवाच्या कृपेने त्याच्याबरोबर चिन्ह आणि चमत्कार करत होते. हे त्याने पहिलं भाषण केलं. त्यानंतर एकदा तो मंदिरामध्ये गेला पहाटे, आणि पहाटे मंदिरामध्ये गेला. सुंदर नावाच्या दरवाजाजवळ काय झालं, एक लंगडा भिकारी होता. आणि लंगडा भिकारीने त्याच्याकडे बघितलं, त्याला वाटलं काय भीक मिळेल. परंतु तो पेत्र म्हणाला, माझ्याकडे सोनं रुपये काही नाही, परंतु जे आहे ते मी तुला देतो. माझ्याकडे आहे नासोरी येशू, त्या नासोरी येशूच्या नावाने सांगतो तुला उठ. आणि पेत्राने त्याला हात दिला आणि उठला. तर त्याच्या पायात बळ आलं. तो लंगडा भिकारी जन्मापासून तो लंगडा असल्यामुळे त्याला भीक मागायला तिथे सुंदर नावाच्या दरवाजाजवळ आणून ठेवत असत. आणि त्याला सगळेजण ओळखत होते. सगळ्या सभास्थानातले सगळे येणारे जाणारे, आजूबाजूच्या प्रदेशातून येणारे जाणारे, का तर तो नेहमी तिथं वर्षानुवर्ष पडून आहे मंदिराच्या सुंदर नावाच्या दरवाजावर. सगळे लोक त्याला बघत होते, सगळे लोक त्याला ओळखत होते. आणि मग त्याला पायात बळ आलं आणि मग तो उडी मारून उठला. पण उठला एवढंच नव्हे तर पेत्र मंदिरात गेला तर त्यांच्याबरोबर हा पण गेला. आणि तो त्यांना बिलकुल राहिला, तो त्यांच्याबरोबर राहिला. आणि मग लोकांना आश्चर्य वाटलं, अरे आता भीक मागणारा तिकडे सुंदर नावाच्या दरवाजावर भीक मागणारा हा लंगडा भिकारी हा बरा कसा झाला. तर तिथं साक्ष देण्याची पेत्राला दुसरी संधी मिळाली की ज्या येशूला तुम्ही धरून मारला त्या नासोरी येशूच्या नावाने हा काय झालेला आहे, हा बरा झालेला आहे. देवाची स्तुती असो. वरती आपण प्रेषित 3:13. मग अब्राम, इसाक व याकोब यांचा देव, आपल्या पूर्वजांचा देव, त्याने आपला सेवक येशू याचे गौरव केले आहे. अब्राम, इसाक, याकोब यांचा देव, आपल्या पूर्वजांचा देव, याने त्याचा सेवक येशू याचा गौरव केला आहे. देवाची स्तुती असो. 19 पर्यंत वाचा. त्याला तुम्ही धरले व पिलाताने त्याला सोडून देण्याचा निश्चय केला, तरीही तुम्ही त्याला नाकारलं. जो पवित्र होता, नीतिमान होता, त्याला तुम्ही नाकारलं. आणि खुनी पुरुषाची म्हणजे बरब्बाची मागणी केली. किती सुंदर लिहिले बघा पेत्राने, किती सुंदर. जीवनाच्या अधिपतीला तुम्ही मारलं, देवाचा जो पवित्र त्याला तुम्ही मारलं. पण देवाने त्याला मेलेल्यातून उठवलं, त्याची आम्ही साक्षी आहोत. पुन्हा साक्षी दिली. देवाने त्याला मेलेल्यातून उठवलं, आम्ही पाहिले, त्याच्या आम्ही साक्षी आहोत. पवित्र आत्मा तुम्हाला येईल तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल आणि तुम्ही साक्ष देणारे व्हाल. म्हणून येशू ख्रिस्ताचं नाव सांगायला घाबरायचं नाही. येशू ख्रिस्ताचं नाव जेव्हा आपण सांगतो, साक्ष देतो. काय आमचा देव प्रभू येशू तो जिवंत आहे. बघा जाऊ येरुशलेममध्ये, बेथलेहममध्ये जिथं तो जन्मला ते ठिकाण अजूनही आहे. तो मेलेल्यातून उठला. बघा जाऊ येरुशलेममध्ये ती कबर आजही उघडी आहे, त्याच्यामध्ये हाणं नाही. आणि तो ज्यांनी मारलं त्यांना पण दिसला. आणि म्हणून त्यांनी काय केलं, स्वीकारला येशू ख्रिस्ताला. आणि म्हणून जगामध्ये ख्रिस्ती लोकांची संख्या सगळ्यात जास्त आहे. आता 22-23 वाजता. मोशेने म्हटलेलेच आहे, प्रभुदेव तुम्हासाठी माझ्यासारखा संदेष्टा तुमच्या बांधवामधूनच उभा करेल. तो जे काही तुम्हाला सांगेल त्याप्रमाणे तुम्ही त्याचे ऐका. आता हे यहुदी लोक मोशेला, अब्राम, इसाक, याकोबाला मानत होते, अतिशय मानत होते. आणि म्हणून पेत्रांनी या भाषणामध्ये या सर्वांची नावं घेतली. अब्राम, इसाक, याकोबाचा देव,
परमेश्वर याने त्याचा सेवक येशू याला मेलेल्यातून उठवलं. पुन्हा तो म्हणतो मोशेने तुम्हाला सांगितलं होतं की तुमच्या लोकातूनच तो एक संदेष्टा, परमेश्वर एक संदेष्टा निर्माण करेल आणि तो कुणासारखा असेल? मोशेसारखा. ते मोशेला खूप मानत असेल कारण परमेश्वर मोशेवर होता. परमेश्वराने मोशेद्वारे तांबडा समुद्र उघडला. परमेश्वराने मोशेद्वारे त्यांना अरण्यामध्ये मन्ना खायला घातला. परमेश्वराने मोशेद्वारे अरण्यात त्यांना लावे खायला घातले. परमेश्वराने मोशेद्वारे मिसर देशामध्ये अनेक चमत्कार केले. त्यामुळं ते यहुदी लोक मोशेला मानायचे आणि मोशेने लिहिलेली 5 पुस्तकं त्यांच्या हातात होती, जी चर्मपत्रावर लिहिलेली होती. उत्पत्ती, निर्गम, लेव्य, गणना, अनुवाद त्याच्या हाताने लिहिलेली, चर्मपत्रावर लिहिलेली ती 5 पुस्तकं त्यांच्या हातात होती. त्यामुळं ते मोशेवर खूप विश्वास ठेवायचे आणि म्हणून पेत्राने मोशेचा रेफरन्स दिलेला आहे की मोशे म्हणतो की त्याच्यासारखा संदेष्टा तुमच्यातूनच परमेश्वर निर्माण आणि ते केलं त्याने. तुम्ही मोशेला जर मानता तर त्याचं ऐका आणि मोशेने सांगितलं की जो संदेष्टा असेल त्याचं तुम्ही ऐका. मोशेला मानताय ते मोशेचं ऐका आणि म्हणून मोशेने सांगितले की जो येईल संदेष्टा त्याच्यासारखा त्याच्यावर विश्वास ठेवा. तो देवाचा पुत्र आहे त्याच्यावर विश्वास ठेवा. त्याने परमेश्वराने त्याला मेलेल्यातून उठवलं याच्यावर विश्वास ठेवा. आणि मग या भाषणानंतर काय झालं आपण पाहूया. प्रेषित 4:4. तथापि वचन ऐकणाऱ्यांनी पुष्कळाने विश्वास ठेवला हां आणि अशा पुरुषांची संख्या सुमारे 5,000 झाली. हां यावेळेला 5,000 लोकांनी प्रभू येशू ख्रिस्ताला स्वीकारलं आणि 5,000 लोकांनी काय केलं? बाप्तिस्मा घेतलं. देवाची स्तुती असो. हे साक्ष दिल्यानंतर काय होईल? कुणाचा ठाव परमेश्वर अंतःकरणाचा घेईल काय सांगता येईल? एक साधं उदाहरण सांगतो, आता मला आठवलं होतं. तर न्यू इयरला मी एक मेसेज टाईप केला होता, अजून पण माझ्याकडे आहे. 5 मिनिटाचा, 5 ते 10 मिनिटाचा असतो, 7-8 मिनिटाचा असतो. तर न्यू इयरला मेसेज केला होता इंग्लिशमध्ये, व्हॉइस रेकॉर्ड फक्त, व्हिडिओ रेकॉर्ड पण नाही. व्हॉइस रेकॉर्ड केला आणि आमची मुलगी मर्सी आहे तिला पाठवली. मग न्यू इयरला त्यांच्या घरी थोडंसं जेवण वगैरे त्यांनी ठेवलं आणि काही तिच्या मैत्रिणी वगैरे आल्या होत्या. त्याच्यामध्ये ऑस्ट्रेलियन काही लेडीज पण होत्या. त्याच्यामध्ये एकीचं नाव आहे जेनी, तिचं वय आहे 80 इयर्स आणि दुसरीचं नाव आहे कोनी, तिचं नाव आहे 70 इयर्स. तर त्यांनी जेवण वगैरे करण्यापूर्वी जस्ट तो प्रेयर केली आणि तो मेसेज ऐकला. इंग्लिशमध्ये असल्यामुळे त्यांना तो कळाला आणि मेसेज ऐकल्यानंतर तो देवाची उपकारस्तुती करण्याबद्दल मेसेज होता नवीन वर्षाचा, त्यांना मी पाठवलेला आणि इथं पण तोच दिला होता, पण त्याचा एकदम सारांश करून मी पाठवला. तर त्यांना इतका परिणाम झाला त्यांच्यावर की त्यांनी जवळजवळ देव सोडलाच होता. म्हणजे नुसतं चर्चला नावापुरतं जायचं यायचं असं. 80 वर्षाची जेनी आणि 70 वर्षाची कोणी. तर त्यांनी तिथंच मर्सीला आणि पायकेनबाईला मॅडमला सांगितलं की आता आम्ही पूर्णपणे देवाकडे वळतो, कारण ह्या संदेश ऐकून आमच्या मनाचं परिवर्तन झालं. आणि मग प्रेज लॉर्ड. मग कोणी नावाची जी टीचर होती ती PhD झाली, रिटायर्ड आहे. ती म्हणली मी संडे स्कूल घेईन चर्चमध्ये. तिने ठरवलं आणि त्यानंतरच्या रविवारपासून ती संडे स्कूल चर्चमध्ये घ्यायला लागली. पास्टरला सांगितलं. देवाची स्तुती असते. आणि जेनी नावाची 80 इयर्स ओल्ड, ती रिटायर्ड नर्स आहे ॲक्च्युली. तर तिने सांगितलं की मी टी अँड कॉफी सर्व करेन. टी तर नसतो मोस्टली, कॉफी टी सर्व करेन. म्हणजे चर्चमध्ये ते रेडी असतं. चर्च सुटल्यानंतर सर्वांना नाश्ता चहा वगैरे असतो, तर ते सर्व करेन म्हणजे फक्त कपात ओतायचं आणि द्यायचं. तर ते मी सेवा सुरू केली आणि तिने त्या पुढच्या रविवारपासून ती सेवा सुरू केली. देवाची स्तुती असते. आणि त्या वचनामध्ये देवाच्या प्रार्थनेमध्ये अधिक देवाची स्तुती असते. तर साक्ष जी आहे ती येशू ख्रिस्ताबद्दल द्यायलाच पाहिजे. कधी कोणाचा बदल होईल काहीच सांगता येत नाही. बघा त्यांनी
त्यांच्या आयुष्यामध्ये उरलेलं आयुष्य जे काय असेल परमेश्वर जे काही त्यांना देईल त्याच्यामध्ये त्यांनी देवाची सेवा करायचं ठरवलं. देवाची स्तुती असते. आणि पेत्र वाचूया प्रेषित 5:15-16. आता 5,000 लोकांची भर पडली, म्हणजे लोक वाढतच चालले येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणारे. प्रेषित 5:15-16. इतके लोक गुन्हेगारांना रस्त्यात आणून पलंगावर आणि खाटांवर ठेवली. हां यासाठी की पेत्र येत असता त्याची सावली तरी त्यांच्यातील काही जणांवर पडावी. हां आणि येरुशलेमच्या आसपासच्या चोहोकडल्या गावातून लोकसमुदाय गुन्हेगारांना व अशुद्ध आत्म्याने पिकलेल्यांना घेऊन तेथे येत असत आणि ते सर्व बरे होत असत. प्रेज द लॉर्ड. देवाची स्तुती असो. पेत्र येताना त्याची सावली पडावी इतकी गरज, म्हणून रोगी ते त्या रस्त्यावर अंथरून ठेवायचे रोग्यांना, की बाबा त्याची सावली जरी पडली तरी ते बरे होत असत. म्हणजे किती सामर्थ्य पेत्राला तेव्हा प्राप्त झालं होतं पवित्र आत्मा आल्यानंतर. त्याची सावली पडली तरी रोगी बरे होत असत असं दिलेलं. पुष्कळ रोगी बरे झाले. आसपासच्या सगळ्या प्रदेशातून रोगी काय होते ते तिथे येत होते आणि पेत्राची सावली जरी पडली तरी ते बरे होत होते. तर देवाची स्तुती असो. पवित्र आत्मा मिळाल्यानंतर आपल्याला सामर्थ्य प्राप्त होतं आणि आपण साक्ष देणार होतो. प्रेषित 1:8 यानुसार. आणि पेत्र तो घाबरणारा होता ज्याने येशू ख्रिस्ताला 3 वेळा नाकारलं, तोच पवित्र आत्मा मिळाल्यानंतर काय झाला, सामर्थ्य त्याला झालं, प्राप्त झालं. तो साक्ष देऊ लागला की येशू ख्रिस्त हाच जिवंत देव आहे, त्याच्यावर आम्ही पुढे देऊ नये, तो मेलेला तो उठला, त्याच्या आम्ही साक्षी आहोत. देवाची स्तुती असो. त्यामुळे येशू ख्रिस्ताला कधी नाकारायचं नाही. आपण आपल्या जॉबवर जरी असलो कधीतरी लोक हिणवतात, तुम्ही हां असे शब्द वाटलेले. हां आम्ही येशू ख्रिस्ताचे लोक आहोत, आम्हाला त्याचा अभिमान आहे. मला पण हा अनुभव आला. आम्ही जिथं राहतो अशा स्टेटवर, तिथे एक मॅडम लेस्त्री मॅडम आणि मी कमिटीमध्ये होतो, ट्रेजरर होतो. आणि ते त्यांना काय वाटलं काय माहिती, पण त्यांनी मला हा शब्द वापरला, तुम्ही ख्रिश्चनमध्ये वाटलेले का? मला हसायला आलं. मी म्हटलं हां येशू ख्रिस्ताचे आम्ही लोक आहोत, आम्हाला त्याचा अभिमान आहे, आमचं जिवंत आहे. आणि नंतर काय झालं, थोड्या दिवसात त्यांचे मिस्टर एक्सपायर झाले, 4-5 महिने. आणि मग मी त्यांच्या घरी गेलो आणि मी त्यांच्या घरी सांत्वनासाठी गेलो. फार वाईट वाटलं, असं कसं झालं वगैरे बोललो. आणि नंतर उठता मी म्हटलं येशूच्या नावाने प्रार्थना करतो म्हणजे तुम्हाला शांती मिळेल. तर त्या इतक्या अस्वस्थ झाल्या होत्या, त्यांचं मन इतकं अस्वस्थ होतं की त्या म्हणाल्या खरोखर करा येशूच्या नावाने, मला शांती पाहिजे. इतकं त्यांचं मन अस्वस्थ झालं होतं. रडून त्या घायल झाल्या. त्यांना काय करून काय नको असं सुचत नव्हतं. आणि मी मग येशूच्या नावाने त्यांच्यासाठी प्रार्थना केली. आणि नंतर मात्र त्यांनी तो शब्द कधीही वापरला. देवाची स्तुती असो. येशू ख्रिस्त, आपण जेव्हा काम करतो, जेव्हा बिझनेसमध्ये असतो, सगळेच आपल्याला चांगलं बोलतील असं नाही. असू दे, आम्ही देवाचे लोक आहोत, देव आमच्याबरोबर आहे, आम्हाला काय फरक पडतो. देव आमच्याबरोबर आहे ना, आम्हाला कोण काय बोलतो याचा काय फरक पडतो. तर पवित्र आत्मा मिळण्यासाठी एक गोष्ट आपण शिकलो. येशू ख्रिस्त प्रार्थना करत असताना, बाप्तिस्मा घेतल्यानंतर प्रार्थना करत असताना आकाश उघडले आणि त्याच्यावर पवित्र आत्मा आला. प्रार्थनामय जीवन पाहिजे. हे शिष्य 40व्या दिवशी येशू ख्रिस्त स्वर्गारोहण झालं, 50व्या दिवशी पवित्र आत्मा उतरला. ते 10 दिवस ते प्रार्थना करण्यामध्ये तत्पर होते. आपलं प्रार्थनामय जीवन असेल तर पवित्र आत्मा आपल्यावर उतरतो आणि आपण आपल्यामध्ये सामर्थ्य प्राप्त होतं नाही. आपण येशू ख्रिस्ताचं नाव घ्यायला घाबरत नाही, आपण येशू ख्रिस्ताची साक्ष द्यायला घाबरत नाही. आपण प्रार्थना करूया. हे सर्वसमर्थ आणि पैशाशी परमेश्वराने बघा, आमचं जीवन हे प्रार्थनामय असू दे आणि जेव्हा तुला गौरव देणारा असू दे, तुझा गौरव सदैव असो. तुझ्या पवित्र आत्म्याच्या अभिषेकाने तू आम्हाला सर्वांना बघून टाक. कृपा करू, अनुग्रह करू. आमचा धन्यता आणणारा प्रभू श्री ख्रिस्त याच्याद्वारे मागतो आणि आमेन.